सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर तुम्ही पहिल्यांदा शिवसेना एक वादळ या माध्यमाला युट्यूबवर पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती करतो, ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा, ही नम्र विनंती करतो. काल दोन कोट्या मनाच्या नेत्यांनी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर, युवा सेना प्रमुखांवर एक भाष्य केलं. दोन कोट्या मनाचे दोन विविध पक्षातले नेते. एक आहे संजय शिरसाट, जे स्वतः आपल्या मंत्रिपदावर कायम राहतील की नाही याची त्यांना स्वतः शाश्वती नाही, आणि दुसऱ्यांचा कार्यभार हा त्यांना फक्त शिवसेनेवर सकाळ संध्याकाळ बोलण्यासाठी हा चांगला शब्द वापरला दिलेला आहे, असे नितेश राणे. या दोन कोट्या मनांच्या नेत्यांकडनं दुसऱ्या कुठल्याही विधानांची खरं तर अपेक्षा नाही. खरं तर या दोन नेत्यांवर आपण बोलावं अशी सुद्धा परिस्थिती नाही. अनेक शिवसैनिकांकडनं तीव्र प्रतिक्रिया येतात की ह्या दोन नेत्यांना सोडून देत जा, यांना त्यांच्या पक्षाने हे सोडून दिलेलं आहे फक्त शिवसेनेवर बोलण्यासाठी. आपण कशाला आपला वेळ वायाला घालवतोय? पण शिवसैनिकांनो लक्षात घ्या, ते म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण तो काळ सोकावत जातो, त्यासाठी यांना सणकावून काढणं हे जास्त गरजेचं आहे. काल संजय शिरसाटांचं एक विधान होतं की आदित्य साहेब हे मॅच्युअर नाहीयेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष बनण्यासाठी. खरं तर हा कुठेही विषय नव्हता कार्याध्यक्षाचा. मीडियाने रंगवलेल्या ह्या बातम्या, मीडियाला स्वतःची TRP चालवायची असते, चॅनल चालवायचे असतात, 5-50 ते पत्रकार नावाचे जे असतात त्यांना पोसायचं असतं, त्यासाठी त्यांना ह्या बातम्या पेराव्या लागतात. पण जाणीवपूर्वक आपणच बनवलेल्या बातम्या, आपणच जाणीवपूर्वक अशा नेत्यांकडे जायचं जे जाणीवपूर्वक वाकडी तिकडे विधानं करणार आणि तुम्हाला TRP मिळणार. अशाच पद्धतीचा एक भाग म्हणून एक गेले शिरसाटांकडे, एक गेले नितेश राणेंकडे. आता मी शिरसाटाचा नंतर समाचार घेतो. सगळ्यात प्रथम नितेश राणे. कुणी कुणावर बोलावं, कुणी सांगावं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. नितेश राणेने शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, इथे आता आदित्य ठाकरेंकडे जाणार सर्व, इथपर्यंत ठीक होतं. पुढे जाऊन काय म्हणतायत? पुढे जाऊन हे म्हणतायत, उद्धवजी तुम्ही लवकर यांना बनवा, आम्ही पेढे वाटतो. मला खरं तर नवल वाटतं, हा जो राजकारणात उपहास करण्याचा हा जो प्रयत्न आहे ना नितेश राणेंचा, ज्या दिवशी यांचे वासे फिरलेले असतील, यांचे ग्रहतारे फिरलेले असतील, सध्या 7व्या आसमानावर आहेत, ज्या दिवशी यांच्या डोक्यावरचे मुकुट उतरलेले असतील भाजपाच्या, कारण भाजपाच्या आश्रयाला आहेत सध्या. हे मी हा शब्द जबाबदारीने वापरतो, आश्रयाला, कारण हे कुणाचेच नाहीत. हे नितेश राणे किंवा ह्यांची सगळी राणे मंडळी ही कुणाचीच नाही, ही फक्त सत्तेची. जिकडे सत्ता, जिकडे खोबरं चांग भलं, जिकडे खोबरं तिकडे चांग भलं. काल एकदा हे नितेश राणे काय म्हणतात आदित्य साहेबांवर, जरा एकदा ऐका, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. आदित्य ठाकरेंची कार्याध्यक्षपदी निवड होणार अशी. अरे बापरे, मग आमचं काय होणार? आजच्या झोपेची चिंता आहे मग आम्हाला. आणि मी आपल्या माध्यमातून आदरणीय त्यांचे वडील उद्धवजींना मनापासून विनंती आणि आग्रह करीन की लवकर निर्णय घ्या. अरेच्छा, आता आम्ही काय करायचं? ही त्यांची विधानं ठरलेली आहेत. असा चेहऱ्यावर तो एक कृत्रिम हावभाव आणायचा, एक कृत्रिम हास्य तयार करायचा प्रयत्न करायचा, आणि कृत्रिम पद्धतीने ते बोलण्याचा प्रयत्न ना, साधे शब्द उच्चारता येत नाहीत. कितीतरी असे शब्द आहेत त्यांना स्पष्ट उच्चारता येत नाहीत. अगदी साधं सिंधुदुर्ग एका श्वासामध्ये हा शब्द बोलून दाखवायला सांगा, तो सुद्धा त्यांना उच्चारता येणार नाही. ते मोठमोठे शब्द वापरायचा प्रयत्न करतात. मला खरं तर नितेश राणेंपेक्षा त्यांच्या वडिलांचं जास्त वाईट वाटतं. काही का असे ना, त्या माणसाने शिवसेनेमध्ये काळ घालवला, शिवसेनेसाठी संघर्ष केला, हेही मान्य करतो. शिवसेनेने म्हणजे त्यांनीच फक्त शिवसेनेसाठी केलंय असं नाही, शिवसेनेने त्यांना महाराष्ट्राचं सर्वोच्च पद, मुख्यमंत्री पद दिलं. त्यामुळे कुठेही ते कर्ज बाकी ठेवलं नाही शिवसेनेने, लक्षात घ्या. आता पुढे मी सांगतोय ते अतिशय महत्वाचं आहे. आपल्या मुलांना राजकारणामध्ये सेटल करण्याच्या नादामध्ये ह्या माणसाने सारं सोडलं. त्यांनी सर्वप्रथम शिवसेना सोडली,
त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले, कारण काँग्रेस त्यावेळेस जवळपास 60-65 वर्षांपासून किंवा 50-55 वर्षांपासून तोपर्यंतचा म्हणजे 2004 पर्यंतचा काळ सत्तेमध्ये होती. त्यांना आता वाटलं काँग्रेसच सर्व काही. काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये गेल्यावर काँग्रेसला उतरती कळा लागली. आता हा काँग्रेसच्या नशिबाचा भाग की ह्यांचा पायगुण आपल्याला माहित नाही. काँग्रेसला उतरती कळा लागली. विचार करा, मी ही जी गोष्ट सांगतो अतिशय बारीक विचार करा. 70 वर्ष सत्तेमध्ये असलेला काँग्रेस अचानक जाईल असं तुम्हालाही वाटलं नव्हतं. अचानक काही गोष्टी बदलतात. अण्णा तिथे देशामध्ये जंतर मंतरवर बसतात, काही मैं अण्णा हजारे, हातात तिरंगे, अनेक गोष्टी घडतात आणि वातावरण पलटतं आणि सत्ता बदल होतो. 10 वर्ष आणि आता ही पुढची 5 वर्ष नरेंद्र मोदींच्या म्हणजे भाजपाच्या हातात सत्ता येते. त्यानंतर पुढे परत काय घडेल, पुढे परत काय नवीन परिस्थिती तयार होईल तुम्हाला माहित नाही, मला माहित नाही. हे मुकुट कायम राहत नाहीत. लक्षात घ्या, काँग्रेसमध्ये जशी म्हणजे काँग्रेसची बोट बुडू लागली, सगळ्यात पहिली बोट बुडताना सगळ्यात पहिलं कोण बाहेर पडतं, कोण उड्या मारतं बाहेर, तुम्हाला चांगलंच माहितीये. जशी काँग्रेसची बोट बुडू लागली ही माणसं बाहेर पडली. आता भाजपामध्ये येण्यासाठी शिवसेना भाजपाची युती, भाजपा त्यांना ग्रीन सिग्नल देईना, कारण आता भाजपा सत्तेमध्ये आहे. आता कसं सत्तेत राहायचंय म्हणजे रामदास आठवलेंचा हा मला पार्ट 2 वाटतो. सत्तेत राहायचंय, भाजपा ग्रीन सिग्नल देना, मध्ये स्वतःचा पक्ष स्थापन केला. मला ह्यांच्याविषयी वाईट का वाटतं याची कहाणी इथून सुरू होते. आपल्या वडिलांनी कमीत कमी म्हणजे बघा त्याही काळात राणेंसोबत 8-10 आमदार पण निघाले होते. काही का असेना, बाळासाहेबांच्या हयातीमध्ये राणेंनी बंड केलं होतं. राणेंनी आमदार दिले, राणेंनी ते आमदार निवडून आणले, हाताच्या पंजावर निवडून आणले. चला मान्य केलं, याला पण जिगरा लागतो बरोबर. नंतर त्याच आमदारांना त्यांचे डिपॉझिट जप्त करेपर्यंत शिवसेनेने आपला इंगा दाखवला, याला पण जिगरा लागतो. त्या राणेंना स्वतःच्या त्या कुडाळ मतदारसंघातून पाडणारा आमचा वैभव नाईक, ढाण्या वाघ, त्याला पण जिगरा लागतो. आता खरी स्टोरी इथून चालू होते. आपल्या वडिलांनी एक पक्ष स्थापन केलाय, तो पक्ष वाढवण्यापेक्षा कुणाची तरी गुलामगिरी पत्करून कुठून तरी एखादी आमदारकी, कुठून तरी एखादी खासदारकी, एखादं मंत्रीपद फक्त कुणावर तरी बोलण्यासाठी आपल्या पदरी पाडून घेणारी म्हणजे मुलं, आपल्या पदरी पाडून घेणारी मुलं मी पुन्हा हा चांगला शब्द वापरला. तुम्हाला माहिती आहे मला काय शब्द वापरायचे, पण मला आजच्या व्हिडिओत माझा संदेश स्पष्ट पोहोचवायचा आहे तुमच्यापर्यंत. आपल्या पदरी पाडून घेणारी मुलं चांगली की आपल्या बापाच्या संघर्षाच्या काळामध्ये ज्या ठिकाणी पक्षातनं 40 आमदार 15 खासदार फुटलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये आपल्या बापाच्या पाठीशी ठामपणे उभा राहून ज्यावेळेस एखादा मुलगा आपला पक्ष वाढीसाठी प्रयत्न करतोय, तो मुलगा की हा मुलगा, ह्याच्यामध्ये जर तुम्हाला मी फरक काढायला सांगितलं तुम्ही कोणाला निवडाल? फरक स्पष्ट आहे. बापाच्या संघर्षाच्या काळात बापाच्या पाठीशी उभे राहणारे पाहिजेत, बापाची साथ सोडून पळणारे नाहीत. याचं एक उदाहरण दाखवू तुम्हाला, म्हणजे आज नारायण राणेंना का वाईट वाटत असेल याचं पहिलं उदाहरण सांगतो. एक मुलगा, नारायण राणेंचा एक मुलगा देवेंद्र फडणवीसांना आपला बॉस म्हणतो बरोबर, सागर बंगल्यावर आमचा बॉस राहतो. तर नारायण राणेंचा दुसरा मुलगा ह्या कपाळाला गुलाल हा एकनाथ शिंदेंनी लावलाय. एकनाथ शिंदेंनी फक्त तिकीट नाही मला निवडून सुद्धा आणलेलं आहे. मग मला सांगा, राजकारणामध्ये नारायण राणेंनी ही जी 40-50 जी वर्ष घालवली असतील त्याचं काय? नारायण राणेंनी काय केलं मग त्या 40-50 वर्षात? जर त्यांना त्यांची मुलं सुद्धा बॉस म्हणत नसतील, आम्हाला आमच्या वडिलांनी निवडून आणलंय, हा गुलाल वडिलांमुळे लागलाय, हे सांगू शकत नसतील, तर त्या नारायण राणेंच्या कारकिर्दीचं आतापर्यंत काय झालं? मला सन्माननीय राजसाहेबांचा एक डायलॉग वाटतो, कोणतरी त्यांना विचारलं होतं काकांकडून तुमचा मुलगा अमित ठाकरे काय शिकणार, त्यावेळेस सन्माननीय राजसाहेब म्हणाले होते मग मी काय राजकारणात गोट्या खेळल्यात काय? आहे ते प्रसंग आहेत, तुम्ही सुद्धा ऐकले असाल, मी काय राजकारणात गोट्या खेळल्यात काय? हे आता निलेश राणेंनी तर हद्दच पार केली होती. म्हणजे जर मला काही सांगायचं असेल, जर माझी काही कामं असतील तर मी उदय सामंतांना सांगतो. हे तुम्ही सुद्धा ऐकलं असाल. उदय सामंतांना मी सांगतो कारण ते माझ्या जवळचे आहेत, माझे भाऊ आहेत, माझे मोठे बंधू आहेत. मग तुमचे मोठे बंधू ते, तर मग नितेश राणे कोण आहे? अगोदर आपल्या घरात जा का, जरा निलेश राणेंचे हे डायलॉग ऐका. मी या सरकारमध्ये दुसरं कोणालाच फोन लावत नाही. मी फक्त उदय सामंतांना फोन लावतो, बाकी कोणालाच फोन लावत नाही. कधी कोणाकडे जात नाही. मदत मागितली तर ह्या माणसाकडे मागतो, काय विचारायचं झालं तर ह्या माणसाला विचारतो, दुसरं कोणाकडे जात नाही. कधी जायची गरजच पडली नाही. म्हणून सामंत साहेब असंच प्रेम आमच्यावर ठेवा, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ठेवा.
आणि मग काही लोक म्हणतात निलेश राणे आता दुसऱ्या पक्षात जाणार. आयुष्यात कधी जाणार नाही, आयुष्यात कधी जाणार नाही. ज्या शिंदे साहेबांनी या कपाळाला गुलाल लावला, 10 वर्षाच्या या कपाळाला गुलाल लागला नव्हता, ते शिंदे साहेबांनी लावला. हा उपकार त्यांचा मी कधी आयुष्यात विसरणार नाही. कशाला जाऊ मी दुसरीकडे? अरे घरी बसीन, पण माझ्या शिंदे साहेबांना सोडणार नाही, कधी सोडणार नाही. अहो ज्यांनी वाळीत टाकला होता, निलेश राणे संपला सांगितला होता, निलेश राणेला परत जिवंत कोणी केला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं निलेश मी तुलाच तिकीट देणार. तिकीट तर दिली, जिंकून पण आणलं. ती किंमत तर राणे कुटुंबांनी, कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याने शिवसेनेवर खरंच एका शब्दानेही बोलू नये. अनेक प्रसंग आहेत दाखवण्यासारखे. मला इथे दाखवून हा व्हिडिओ मोठा करायचा नाही, पण स्वतः महाराष्ट्रातली जनता तुमच्याविषयी काय विचार करते, महाराष्ट्रातली तुमच्या मतदारसंघातली लोक तुमच्याविषयी काय विचार करतात, बरं सगळं सोडा, जी त्रयस्थ असतात ती पत्रकार मंडळी तुमच्याविषयी काय विचार करतात, जरा हाही व्हिडिओ पहा. आमच्या सर्वांना एक कुतूहल आहे की कपडे बदलतात तसं तुम्ही पक्ष बदलता. यात आरएसएसला तुम्ही हाफ चड्डी वगैरे असं एकेकाळी म्हणत होता, जानवेवाले वगैरे, बोललेले जानवेवाले तुम्ही तुमचे वगैरे व्हिडिओ बोलत सध्या होता. व्हायरल होत तर आहे. त्या कसं हे होतं सगळं, आता विचारधारा जी आहे त्याच्याबाबत नेमका प्रश्न काय, म्हणजे इथंच बालगंधर्वच्या शेजारी तुम्ही गडकरींचा पुतळा उचलून टाकल्यानंतरची तुमची भूमिका आजही त्या आम्हाला जो भूमिका पटते त्या भूमिका आम्ही स्वीकारतो. कपडे बदलतो आणि पक्ष बदलता म्हणजे तुम्हाला अशी इच्छा असेल की मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊन तुम्हाला टीआरपी वाढू मॅडम, तसं मी वाढणार नाही. तुम्ही मला कधीतरी नंतर बोला, तुम्ही मला कधी. आणि आता या व्हिडिओच्या शेवटाला, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळालं असेल पत्रकार काय विचार करतात. तर या व्हिडिओच्या शेवटाला मी एक मोलाचं वाक्य सांगून जातो. ज्यावेळेस काल नारायण राणेंच्या ह्या नितेश राणेंनी सुपुत्राने एक पोस्ट केली होती की शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि ह्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची मालकी आता आदित्य ठाकरेंकडेच जाणार, हे अशा प्रकारची पोस्ट केली होती. त्यांना एक साधं उत्तर द्यायचं आहे. नारायण राणेंनी ज्या वेळेस, म्हणजे शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड जर असेल तर नारायण राणेंनी ज्या वेळेस आपल्या कुडाळ मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी किंवा आपल्या कणकवली मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी एखादा उत्तराधिकारी निवडताना मला एक सांगायचं, कुडाळमध्ये का बरं निलेश राणेच? लक्षात घ्या बरं, कणकवलीमध्ये का बरं फक्त नितेश राणेच? तिथे एखादा कट्टर समर्थक, कट्टर कार्यकर्ता जो साहेब 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 करत मागे फिरतो, वर्षभर पक्षासाठी काम करतो, 5 वर्ष झटतो, अगदी दिवस रात्र परिवाराला विसरून राणे कुटुंबासाठी काम करतो, समजा कुटुंबासाठी घ्या, पक्षासाठी सोडून द्या, अशा एखाद्या कट्टर कार्यकर्त्याला, कट्टर समर्थकाला कुडाळमधून किंवा कणकवलीमधून उमेदवारी का दिली गेली नाही? ज्यावेळेस उमेदवारी द्यायची वेळ आली ती फक्त नितेश राणेंकडे किंवा निलेश राणेंकडे. मग जर ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नसेल तर मग शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कशी? हा माझा साधा प्रश्न आहे. बरं, ज्यांच्या पक्षात निलेश राणे आहेत त्या पक्षाचं पुढचं नेतृत्व हे श्रीकांत शिंदे आहेत. सगळीकडे एकनाथ शिंदेनंतर श्रीकांत शिंदेंचेच फोटो लागतात, तिथे कुठे निलेश राणेंचे फोटो लागतात? पुढचे उत्तराधिकारी की एकनाथ शिंदेच्या पक्षाचे पुढचे उत्तराधिकारी हे निलेश राणे असतील किंवा भाजपाचे पुढचे उत्तराधिकारी, लक्षात घ्या, नारायण रावांनंतर हे इतर कोणीतरी असतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मी म्हणतोय, असं आपण ठामपणे म्हणू शकता का? तिथे नितेश राणेंचाच फोटो लागणार. मग आपल्या घरात म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते काय कार्ट. त्यामुळे नको त्या विषयांमध्ये अभ्यास पूर्ण न बोलता अशा प्रकारे उतरणं. नितेश राणे आपण मंत्री आहात, आपल्या मत्स्य विकास काय ते कुठलं बंदर खातं आपल्याकडे आहे ते, त्या बंदर खात्यामध्ये आपण किती काम करताय? आपली ती मुंबई टू विजयदुर्ग ही जी आपल्या कारकिर्दीतलं एकमेव काम मी पाहत होतो आणि मला बरंही वाटलं की कारकिर्दीमध्ये काहीतरी एखादी बोट चालू होते, रोरो चालू होते कोकणवासियांसाठी. तिचे भाव ऐकले 16,000, 17,000 गाडीचे 7,000, तेवढ्यात गाडी पेट्रोल सकट जाईल वाढत्या भावानिशी. हे असले उद्योग करता तुम्ही आणि तुम्हाला कामामध्ये तुमच्या कळत नाही. इकडे फालतूच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आणि याव आणि त्याव. असो, तुम्हा सर्वांना कळालं असेल मला काय सांगायचंय. सप्रेम जय महाराष्ट्र, काळजी घ्या.